चालू आहे ना। माननीय महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांना वरणगाव जिल्हा जळगावच्या नागरिकांच्या वतीनं नगराध्यक्ष नात्याने विनंती करतो की आमच्या शहरातल्या 32 अंगणवाड्यांची अवस्था ही अत्यंत खराब झाली आहे। बघा, ही आहे की स्लॅब इथं पडतोय, हे पूर्ण खाली पडला, इथे काय मुलं शिकतील? तुम्ही याच्याकडे लक्ष द्या ना। जे मुलांच्या हेतूसाठी अंगणवाडीचा भारताच्या आदर्श नागरिकांचा पाया हा भक्कम झाला पाहिजे, यासाठी उभारलेल्या अंगणवाडीची अवस्था जर का ती अत्यंत खराब असेल तर तुमचं प्रशासन हे कोणत्याही परिस्थितीत चांगलं काम करत नाहीये। त्याकरता आपण तातडीनं जे अधिकारी याला दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, त्यांना निलंबित करण्यात यावं। हे बघा तुम्ही आता हे जर कधी स्लॅब जर कधी पडलेला आहे, आज मुलं कोणत्याही जाती म्हणजे निकृष्ट बांधकाम झाले आहे। त्याकरता माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांना मी विनंती करतोय की आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनलताई करणवाल यांना सुद्धा मी विनंती करतो की या 32 शाळेच्या अंगणवाड्यांच्या तातडीनं आपण चौकशा करून या अंगणवाड्या ज्या पडक्या झालेल्या आहेत यांना तिथे पाडाव्या आणि नवीन अंगणवाड्या ज्या आहेत त्या नवीन अंगणवाड्या तुम्ही कराव्या। नाही जर कधी केलं तर मी या लोकांना घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोर्चा इथे लवकर काढेल आणि जिथपर्यंत हे होत नाही तिथपर्यंत त्या माध्यमातून आम्ही स्वस्थ बसणार नाही। अरे थोडीशी अधिकाऱ्यांना थोडीशी जरी ठेवा। तुम्ही जर कधी अशी अधिकारी नावाले काय करताय तुम्ही सीडीओपीओ साहेब विजय सिंह परदेशी की या अंगणवाड्यांची जर अशी अवस्था होत असेल या पडल्या आता तरी शिकताना जर कधी पालक जर कधी असेल असता तर मेला असता एवढा मोठा इच्छा पडलेला आहे आणि तुम्ही का झोपा काढताय का? तुम्हाला निलंबित केलं पाहिजे। अशा प्रकारची मागणी मी आपल्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांना करतो आणि तुम्ही जर कधी नाही ऐकलं तर मी पुऱ्या वरणगावकरांना रस्त्यावर हिंसनादा उतरीन। हा जो हात एकदम हात कळसच गाठलाय म्हणजे अशी अवस्था जर कधी असेल माझ्या तुम्ही मुलाच्या मरणाची वाट पाहताय का? नुसतं झोपा काढताय का अधिकारी लोक? या विजय सिंह परदेशीला तातडीने निलंबित केलं पाहिजे। याचं कोणत्याही प्रकारचं लक्ष या अंगणवाड्यावर नाहीये। त्याकरता ही माझी मागणी आहे आणि जर काही नाही झालं तर आम्ही आता सोमवारपासून काय करतो तर आहे काय प्रॉब्लेम आहे? इथं सगळे काचेच्या बाटल्या वगैरे आहेत, काय सांग? अंगणवाडीत आहे 710 मराठी शाळेत माझा अंगणवाडीचा भाग आहे। तिथे अंगणवाडीच्या परिसरमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे, अंगणवाडीमध्ये खड्डे मोठे मोठे आणि मध्ये आले की बसू तरी म्हणत नाही, हवा पण येत नाही, इतके मागे अंगणवाडी बांधून दिली आहे आणि वरतून गळते पण। आमच्याकडे सगळे दुर्लक्ष करतायत, कोणीच बघत नाही। काय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी की आम्हाला मोकळे जागेवर चांगली अंगणवाडी बांधून द्या, म्हणजे की भविष्यात 20 वर्ष तरी ते अंगणवाडी तशीच राहिली पाहिजे। असं काम नाही पाहिजे की हे 2 वर्षांना खराब जो परत असेल। हे कोणाच्या काळात झालं? कोण होतं त्यावेळी? आता हे एक जिल्हा परिषदनं बांधलेली आहे सर। मी 1 ऑक्टोबर पासून सेविका झालेली इथे। पण नेहमी सर्वच अंगणवाड्या अशाच आहे। नाही, इथं मुलं आली तर आजारी पडतील अशी अवस्था आहे। बऱ्याच वेळेस बुजले तरी आणि शासन फक्त 3000 देते, 3000 मध्ये इतकं काम करा म्हणते। आता शक्य आहे का इतकं काम 3000 रुपये मध्ये? आम्हाला तुम्ही स्वतः व्यवस्थित करून द्या ना। सर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे? आज आमच्या अंगणवाडीच्या लाडक्या बहिणींनी इथे ही समस्या जी आहे ती समस्या अंगणवाडीची इथे दाखवली आहे। म्हणजे ही एवढी दुरावस्था अंगणवाड्यांची वरणगाव शहरातल्या झालेली आहे की इथे लाईट नाही आहे। जर कधी एखाद्या भविष्यातल्या तरुणाचा भविष्यातल्या आदर्श नागरिकाला जर कधी पाया भक्कम जर करायचं असेल त्याच्यावर चांगले संस्कार जर टाकायचे असतील, त्याची मानसिकता जर कधी त्या मुलाची जर कधी मोठ्या याच्याकडे न्यायची असेल तर ती जर कधी अवस्था जर कधी आपण वास्तू जर कधी अत्यंत खराब जर कधी असेल तर ते काय शिकतील? आता तुम्ही सांगा या अंगणवाडीमध्ये काय बसणार ते लहान लहान मुलं? हिच्यात पंखा नाही आहे, हिच्यात लाईट्स नाही आहे, त्याच्यामध्ये हिच्यात पाहिलं तर खाली हे मोठमोठे गड्डे पडले आहे। या गड्ड्यांमध्ये हीच काटा वगैरे जे आहे ते प्राणी त्या माध्यमातून तिच्यामध्ये निघत असतात, सर्प वगैरे आतमध्ये पहा तुम्ही। याची अवस्था अत्यंत खराब स्वरूपाची आहे। ज्या विषयात झाला असेल ते म्हणजे एवढ्या लवकर जर की कामं जर की नाजूक असेल तर ब्रिटिश काळात झालेले कामं तरी तर पहा की 100-200 वर्षापूर्वीची इमारत अजून म्हणून पडत नाहीये। म्हणजे अशी अवस्था जर किती आहे ते अवस्था जाऊ द्या, परंतु मी आता अंगणवाडीचे सीडीपीओ जे साहेब आहेत त्यांना मी शेवटची विनंती करतोय, याच्यानंतर डायरेक्ट पूर्ण नागरिकांचा मोर्चा
हा त्या अंगणवाडीचं सीडीपीओ कार्यालय जे आहे त्या कार्यालयावर त्या माध्यमातून तुम्ही का झोपा काढताय का अधिकारी लोक? जर कधी लहान मुलांना जर कधी शिक्षणाची सुविधा आपण चांगल्या पद्धतीमध्ये देत नसाल तिथे का तुम्ही कशासाठी खुर्च्या तोडून राहिले आहे? पुऱ्या अंगणवाड्यांच्या तुम्ही तातडीने चौकशा केल्या पाहिजेत आणि ज्या ज्या अंगणवाड्या ज्या आहे या पडलेल्या आहे त्यांना तातडीनं तुम्ही लाईटाची व्यवस्था करा, ते दुरुस्त करून द्या, नाहीतर तुमची रीतसर तुमच्या मागे लागल्याशिवाय मी राहणार नाही. एका झोपा काढायचा कार्यक्रम करताय का तुम्ही? सर्व अधिकारी सीडीपीओ यांना विनंती आहे, शेवटची विनंती तुम्हाला मी माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं करतोय, जर माझ्या गावातल्या नागरिकांच्या मुलांना जर कधी एक प्राथमिक शिक्षण अंगणवाडीतलं शिक्षण जर कधी चांगलं जर कधी भेटत नसेल, ती सुविधा जर तुम्ही जर कधी देत नसाल मूलभूत सुविधा, तर काय कामाचं आहे? म्हणजे एकीकडे आमचे आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस हे सरकार चालवताना अनेक चांगल्या घोषणा करताय, पण त्याची अंमलबजावणी जर हे अधिकारी हे जर कधी अशा प्रकारचे झोपा काढणारे असतील तर मी या महिला बाल कल्याण विकास मंत्री जे आहे आदितीताई तटकरे यांना विनंती करतोय की आपण तातडीनं ही जे आहे वरंगाव शहरातल्या जेवढ्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्याची दुरावस्था पाहता त्या अंगणवाड्या नव्याने बांधण्यात याव्या, नव्याने बांधकाम द्या त्यांना आणि आधुनिक स्वरूपाची सुविधा त्यांना द्या की ते मुलं जे आहे ते अंगणवाडीत येताना चांगल्या पद्धती त्यांचा पाया जो आहे तो जर कधी चांगल्या पद्धती जर कधी झाला तर मला असं वाटतं हा आदर्श नागरिक घडल्याशिवाय राहणार नाही. आणि या लाडक्या बहिणी शिकायला तयार आहे ना, येताना शिकवण्यासाठी इथे येत आहे, पण त्यांना जर कधी मूलभूत सुविधा जर कधी आपण सीडीपीओ जर कधी देत नसेल तर यासारखा दुर्दैवी प्रकार हा जो सीडीपीओचा गलथान कारभार झोपेचं ढोंग मध्ये चालू आहे त्या हे जे आहे ते आता बंद करा, नाही तर 8 दिवसाच्या तुमच्या सीडीपीओ कार्यालयावर मी वरंगावकरांचा मोर्चा तिथे आणेल आणि मग जा मग गंभीर परिणामाला समोर तुमच्या मागे लागल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही.